आणि पवारसाहेबांनी आता पुलाखालून एवढं पाणी वाहून गेल्यानंतर आता अशा पद्धतीचं आव्हान करणं म्हणजे म्हातारपणी ग्रामीण भागात म्हणतात म्हातारपणी शिंगार केला जाणं. मराठा आणि ओबीसीचा राज्यातला संघर्ष संपवण्यासाठी शरद पवारांनी आता परत एकदा पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मनोज जरांगे असतील, लक्ष्मण हाके असतील आणि सर्वच नेत्यांना एकत्रित बसून यातनं तोडगा काढण्यात यावा. त्यांनी ज्या वेळेला सर्वपक्षीय बैठक होती त्यावेळी ते आले नव्हते, मात्र आता त्यांनी हा सल्ला दिल्यानंतर आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत. सध्या ते दौऱ्यावरनं पंढरपूरवरनं निघाले होते. मला सांगा, पवारसाहेबांनी आता परत एक आव्हान केलेलं आहे की जरांगे असतील, तुम्ही असेल, सर्व पक्षांनी एकत्रित यावं आणि यात तोडगा काढावा. खरं तर अशा पद्धतीचं पवारसाहेबांचं आव्हान म्हणजे लबाडा घरचं आमंत्रण आहे. लबाडा घरचं आमंत्रण यासाठी म्हणतोय मी की गेल्या 2 वर्षापासून सर्वपक्षीय बैठका घ्या आणि ओबीसीच्या आरक्षणावर मार्ग काढा अशा पद्धतीचं वक्तव्य माननीय पवारसाहेब आणि अनेक बरीच मंडळी असं करतायत. पण मग एवढा जरांगे नावाचा भस्मासूर या महाराष्ट्रामध्ये निर्माण कुणी केला या प्रश्नाचं उत्तर पवारसाहेबांनी द्यावं. आणि हा जरांगे नावाचा भस्मासूर हा पवारसाहेबांना आणि महाराष्ट्राच्या एकूण राजकारणाला, समाजकारणाला आणि इथल्या व्यवस्थेला हा प्रचंड त्रासाचा ठरणार आहे, भस्मासूर ठरणार आहे. कारण एवढं ग्रामीण भागामधलं वातावरण 2 वेगवेगळ्या जातीमध्ये, प्रवर्गामध्ये विभागलं जाणं, सामाजिक स्वास्थ्य बिघडलं जाणं हे चॅलेंजिंग आहे. आणि पवारसाहेबांनी आता पुलाखालून एवढं पाणी वाहून गेल्यानंतर आता अशा पद्धतीचं आव्हान करणं म्हणजे म्हातारपणी ग्रामीण भागात म्हणतात म्हातारपणी शिंगार केला जाणं अशा पद्धतीचं आहे. वर्षभर पवारसाहेब तुम्ही करताय काय? वर्षभर एवढं महाराष्ट्रामध्ये बीडसारखं शहर जळतं आहे. तुम्ही ह्या वातावरणाचा फायदा घेऊन लोकसभेमध्ये माणसं निवडून देण्याचा प्रयत्न केला पवारसाहेब. म्हणजे तुम्ही राजकीय पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न नाही, पवारसाहेबांनी राजकीय पोळी शेकून घेतली. आणि आत्ता विधानसभेच्या अगोदर अगदी जवळ आलेत निवडणुका आणि आत्ता तुम्हाला असलं शहाणपण सुचतं आहे. पवारसाहेब तुम्ही पुरोगामी नेते आहात. पवारसाहेब बाय बर्थ ज्यांना जन्मानं सामाजिक मागासले पण भेटलं आहे त्या सामाजिक मागासांच्या प्रश्नावर तुम्ही बोला. तुम्ही संविधानाला अपेक्षित असलेली भाषा बोला ना. तुम्ही एकत्रित बसा आणि निर्णय घ्या. आणि संविधानाच्या व्यतिरिक्त मागणी केली जात असेल तर कसा आउटपुट निघेल, कसा निर्णय होईल पवारसाहेब? त्यामुळं पवारसाहेब तुम्ही खरं तर तुम्ही सामाजिक न्यायाची भूमिका घ्या, ओबीसींची भूमिका घ्या. आम्ही म्हणत नाही की तुम्हाला या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत सगळ्या, तुम्ही पुरोगामी नेते आहात. त्यामुळं हे प्रश्न आहेतच. मला सांगा, तशी बैठक झाली तर तुम्ही जाणार का? हे बघा, आम्ही अशा बैठकीला निश्चित जाऊ, पण आम्ही संविधानाची भाषा बोलू, आम्ही कायद्याची भाषा बोलू, आम्ही बाय बर्थ जन्मानं सामाजिक मागासलेल्या असलेल्या लोकांची भाषा बोलू. ज्यांना जन्मानं आम्ही ओबीसी आहोत त्यांना गेल्या शेकडो वर्षामध्ये इथं कशी दुय्यम वागणूक मिळाली त्यावर आम्ही बोलणार पवारसाहेब. त्यामुळे कोणीतरी गरीब झाला आहे म्हणून तुम्ही आरक्षण द्या म्हणाल तर अजिबात चालणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला एक तसूभर धक्का लागला, आम्ही धक्का लागू देणार नाही पवारसाहेब. मग आम्ही रस्त्यावरची लढाई असो, बॅलेटमधली असो किंवा अजून कुठली लढाई असो, ती लढाई लढायला आम्ही तयार आहोत. आता मनोज जरांगे जे 288 आमदार पाडाई भाषा करतायत त्यामुळे हे घाबरतायत राजकारणी? अरे नाही हो, जरांगे पाटील 288 सोडा हो, जरांगेनी एकट्यानं उभं राहावं. हे बघा, जरांगेंचा प्रोग्राम ठरलेला आहे. जरांगेंनी एक अशी घोषणा केली होती लोकसभेच्या अगोदर त्या लोकसभेमध्ये म्हटले होते की आम्ही एवढे उमेदवार उभे करू. केले का? नाही केले. ते बघा, एखाद्या पक्षाला त्यांचा जो रिमोट कंट्रोल चालवणारा नेता आहे महाराष्ट्रातला, त्यांच्या पक्षाला पाठिंबा देतील आणि पुन्हा पाठिंबा पक्षाला निखळ मनानं नाही देणार. परत ते त्यांचं विशिष्ट असं 96 कुळी 92 कुळीलाच पाठिंबा देतील. परत त्यामध्ये जर कोण ओबीसी असेल तर त्याचा पराभूत करतील. जसं की महाविकास आघाडीचे छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांचा पराभव का केला हे या महाराष्ट्रातल्या लोकांना न उलगडलेलं कोड आहे. त्यामुळे जरांगे नावाचा माणूस दर 10 मिनिटाला आपली भूमिका बदलत असतो. त्याला ना आधार आहे, बिनबुडाचा लोट आहे हा, बिनबुडाचा. त्यामुळे तो कुणीकडेही कलमडला जाईल. काय होईल विधानसभेला चित्र कसं? काही नाही होणार. आमचं म्हणणं असं आहे, आमच्या ओबीसींची भूमिका अशी आहे, आमची संख्या कुणी कधीही केव्हाही कास्ट वाईज सेन्सस करावा, आम्ही 50-60% आहोत. आणि आता आम्हाला कळतं आहे गेल्या 2-4 महिन्याच्या कालावधीमध्ये आमच्या आरक्षणावर कुणी हाऊसमध्ये बोललं, कुणी आम्हाला लेखी पाठिंबा दिला याचा आम्ही ऑडिट करतो आहे सध्या. त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीला आम्ही ओबीसी प्रवर्ग तयार आहे. त्यामुळे आमच्या बाजूनं कोण बोललं आहे, आमच्या हिताचं कोण आहे, आम्हाला परकेपणाची वागणूक कुणी दिली त्याचा जाब आम्ही निश्चित विचारू.
हे जसे म्हणतायत ओबीसी पाडू मराठी निवडून आणू, तुम्ही तशी भूमिका असणार आहे? आम्ही आमच्या आरक्षणावर ज्या ज्या लोकांनी मूग गिळून गप्प बसलेले आहेत त्या सगळ्या विधानसभा सदस्यांना मतदान करू नये ही आमची भूमिका ठाम पद्धतीने राहणार आहे. ज्या पद्धतीनं मराठा समाजाचा रस्त्यावर आहे, लाखोंच्या संख्येने जमा होतोय, ओबीसी कुठं टिकतोय याच्यात हे असो? टक्केवारी जास्त आहे साहेब. तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना विनंती आहे, ओबीसी अनऑर्गनायझड आहे याचा अर्थ ओबीसीला कळत नाही या भ्रमात तुम्ही राहू नका. ओबीसी निश्चित बॅलेटमध्ये आपला हक्क आणि अधिकाराविषयी आपलं मतदान करणार हा मला कॉन्फिडन्स आहे. कारण मी कुठल्याही आमदार खासदाराचा पोरगा नसताना, सामान्य कुटुंबातला पोरगा असताना हजारोच्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित राहिला आहे. कालच्या सांगलीची रॅली, हजारो गाड्यांची रॅली सांगली मिरज कुपवाडनं पाहिलेली आहे. त्यामुळं ओबीसी एकत्र येत नाही, ओबीसी घाबरला आहे, ओबीसीला कळत नाही. भ्रमात राहू नका अजिबात. जरांगेसारख्या खुळखुळ्याला तर आम्ही अजिबात स्थान देणार नाही. तेव्हा पवारसाहेब तुम्ही हा जो भस्मासूर उभा केला आहे ना, हा भस्मासूर महाराष्ट्राला पण उद्ध्वस्त करणार आहे आणि पवार नावाच्या पुरोगामी नेत्याचं राजकारणसुद्धा उद्ध्वस्त करणार आहे. मी जबाबदारीनं बोलतोय. कसं काय परत बोलू आपण त्याच्यावर. विधानसभेचं चित्र काही दिवसांनी येणार आहे समोर. ओबीसी आपल्या हक्क अधिकाराविषयी भांडणाऱ्या नवीन होतकरू शार्प लोकप्रतिनिधींना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवेल. 288 पैकी ओबीसी किती येतील? आम्ही अर्धे डोळ्यासमोर ठेवलेत. आम्ही म्हणत नाही 288 पैकी 288. आम्ही पहिलं मतदान ओबीसींना द्यायला सांगू, दुसरं मतदान आम्ही एससीला द्यायला सांगू, एसटीला द्यायला सांगू. आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये असलेल्या 70-80% लोकांना आम्ही अपील करू. आपल्याला संविधान वाचवायचं आहे, आपल्याला हक्क अधिकार वाचवायचे, ही व्यवस्था आपली आहे, हा महाराष्ट्र आपला आहे. ही भूमिका घेऊन आम्ही पुढं जाणार आहोत. बघूया दूध का दूध और पाणी का पाणी. म्हणजे विधानसभेपूर्वी या एकत्रित काय बैठक सांगतात त्यातनं काही निष्पन्न होईल वाटत? काही निष्पन्न होणार नाही. हे बघा, जरांगे नावाचा माणूस त्यांचा जो काही त्यांना चावी देणारा जो त्यांचा नेता आहे त्यांना पाठिंबा देऊन रिकामं होईल. काय जरांगेंची काय हैसियत आहे, काय सोशल वर्क आहे त्या जरांगेंचं? काय किती मतदारसंघात तो त्रासदायक ठरू शकतो? हे बघा, उलट जरांगेंनी जर उमेदवार उभे करावेत आम्ही स्वागत करेन त्यांचं. जो माणूस आम्ही 96 कुळी आहोत, आम्ही क्षत्रिय आहोत, स्वतःच्या जातीचा जाती अभिनिवेश महाराष्ट्रासमोर मांडतो आणि मग ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक यांच्या मनामध्ये 96 कुळीची भाषा बोलणारा, क्षत्रियाची भाषा बोलणारा, आमच्या मनामध्ये न्यूनगंडाची भाषा निर्माण होत नसेल का? आम्हाला दुय्यम वागणूक मिळत, आमच्या मानसिकतेचा विचार जरांगे नावाच्या खुळखुळ्याला कळतोय का? संविधान सांगतं की प्रत्येक माणसाचा आदर करा, प्रत्येक माणूस समान आहे, प्रत्येक माणसाचा अधिकार, रिस्पेक्ट या लोकशाहीमध्ये समान आहे. आणि तो म्हणतो आम्ही 96 कुळी आहोत, आम्ही बघून घेऊ, आम्ही कसं देत नाहीत बघू, थांबा एका एकाला पाडून दाखवतो. ही अशी भाषा असते लोकशाहीमध्ये? याचं उत्तर जरांगेला निश्चित भेटेल. आणि ताकद आहे म्हणून ती म्हणते ना. ताकद आहो, झुंडशाही म्हणजे ताकद सांगितलं कोणी तुम्हाला? लोकसभेला उमेदवार जास्त निवडून आले म्हणजे जरांगेमुळे आले, हा जर कोणाचा असेल तर त्या भ्रमात त्यांनी खुशाल राहावं. आम्ही ओबीसी मात्र आमच्या हक्क अधिकाराविषयी लढणाऱ्या माणसांना आम्ही मतदान करणार आहोत. तर हे होते लक्ष्मण हाके. त्यांनी सांगितलेलं आहे जी काही मराठा ओबीसी वाद संपवण्यासाठी बैठक आहे, ही बैठक निव्वळ फूल आहे आणि हे नाटक आहे आणि याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. जे काय असेल ते ओबीसीची ताकद विधानसभेच्या निवडणुकीनंतर दिसेल. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.